माझे नाव प्रवीण शेट्टी. मी मांडरवाडीहून येतो. मांडरवाडी कॉलेजला मी वाघिरी कॉलेज सासवडला शिकत आहे. SYPO रिटेल मॅनेजमेंटचा विद्यार्थी आहे. सकाळी येताना टोनपेवाडी बंद पडल्यामुळे मी बांदलवाडी STने प्रवास केला. ते प्रवास करताना दोन्ही ST बंद झाली, त्यामुळे मला आज कॉलेजला जाता आलं नाही. आता जर अशी नुकसान झाली तर तुमची नुकसान होती का शाळेची? होती, हां त्यामुळे मला लेक्चर गावत नाही. हां, मग त्याला जबाबदार कोण? ST महामंडळ का शासन आहे? शासन. बोला. बोल लागू नको. बाळा, नाव सांग तुझं. माझं नाव श्रेया कदम. किती वर्ष झाले शाळेला जाते इथून? 2 वर्ष. 2 वर्ष झाली. 2 वर्षात असं किती वेळा आज तुला अनुभवाला गाड्या बंद झाल्या? खूप वेळ आला. हां, मग त्याला पर्याय काय? कोणाच्या तरी गाडीवर झालं, कुठं तरी गाडीतून जाणं, एवढंच ना? शाळेची तुझी नुकसान होती का ह्याच्यामध्ये? खूप होते, लेक्चर बुडतात. मग आता ह्याच्यात ST महामंडळानं काय केलं पाहिजे तुमचं? एसट्या नवीन एसट्या. माझे नाव वैष्णवी. मी 2 वर्ष झाले या कॉलेजला येते, वाघिरी कॉलेजला. एसट्यांचा सारखा प्रॉब्लेम होतो. एसट्या अजिबात टायमिंगवर सोडत नाही आणि अशा सोडल्या तर म्हणजे अशा दुरुस्त एसट्या करून सोडवल्या पाहिजे. किती मिनिटाचा? 1 मिनिट 28. अरे बोल रे, तुला कोण बोलला? बोल रे बाळा, नाव सांग. नमस्कार, माझे नाव सुमित जगताप. मी आता 11वी शिकत आहे. एसटी बंद पडलेली आहे. टायमिंगला पण एसटी लागत नाही. मुक्काम गाड्या पण टायमिंग नाही. कॉलेजची नुकसान होत आहे. एकूण किती मुलं असते शाळेला सकाळची? 30-40 मुलं असतात. 40 मुलांचं जर एवढं त्यांनी शिकायचं कसं शिकायचं सांग ना. त्याला जबाबदार कोण आहे? एकीकडे शासन सांगतोय मुलगा शिकला पाहिजे, सगळं झालं पाहिजे, आणि हे असं झाल्यानंतर शिकायचं कसं त्यांनी? मान कुठं नको आलो, बोल. ते तसंच निघल त्याच्यात. तुला TV ला दाखवायचं संध्याकाळी. झालं, 2 मिनिटं झालं. ब्रेकचा प्रेशर पाईप निघाला. पाच गाड्या बंद येत रस्त्याला सकाळपासून. हा, प्रवासी कुठे? किती होती? गाड्या बंद पडले वन टाइम. बोला. अरे हसताय काय? तुमचेच भवितव्यच आहे ना. कुठून येत नाव सांगायचं, कुठून कुठं जात आहे ते सांगायचं, किती वेळा आहे ते सांगा, आणि असं आमची जर गैरसोय होत असेल तर त्याला जबाबदार कोण आहे एवढंच बोलायचं. बाकी तुम्हाला काही कोण बोलावणार नाही तिकडे. आवाज मोठा आहे, लवकर बोल. अरे नाव सांगायचं. नाव तर आहे ना माहिती तुम्हाला? प्रत्येकाला नाव माहिती आहे ना? नाव सांगायचं.